मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यासंदर्भात आपण अंतिम पैसेवारी मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली होती। सरासरी हिंगोली जिल्ह्यामध्ये 50 पैशापेक्षा कमी ही सरासरी आलेली आहे। मित्रांनो, अशातच हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील पात्र झालेल्या महसूल मंडळांना पीक विमा वाटपाचे आदेश हे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। जवळजवळ या जिल्ह्यामध्ये जे मंडळ या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत अशा सर्व मंडळांना 15 जानेवारीपासून पीक विमा वाटपाचे निर्देश हे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले। जर कंपनीच्या माध्यमातून यासाठी दिरंगाई करण्यात आली किंवा टाळाटाळ करण्यात आली तर योग्य ती कारवाई देखील करण्यात येईल आणि दंड आकारण्यात येईल। या संदर्भातील सूचना देखील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला देण्यात आलेले आहे। मित्रांनो, म्हणूनच आता हा पीक विमा लवकरच म्हणजे 15 जानेवारीपासूनच वाटप व्हायला देखील सुरुवात होऊ शकते। मित्रांनो, पीक विमा कंपनीला हा डाटा मिळाल्याच्या नंतर 21 दिवसामध्ये म्हणजे 3 आठवड्यामध्ये पीक विमा वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात करणं गरजेचं असतं। कारण नवीन नियमानुसार जर पीक विमा कंपनीनं याच्यासाठी दिरंगाई केली तर त्यांना 12% प्रमाणे व्याज देखील शेतकऱ्यांना द्यावं लागेल आणि पीक विमा कंपनीवर कारवाई देखील होऊ शकते। त्याच्यामुळं पीक विमा कंपन्यांना वेळेतच वाटप करावा लागणार आहे। वेगवेगळ्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही समोर येत आहे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर जालना असेल या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही घेतलेली होती आणि या सर्व जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही 50 पैशाच्या आतमध्ये आलेली होती। मित्रांनो, अशातच आता आपण काही जिल्ह्यांच्या अंतिम पैसेवारी घेणार आहोत, ज्याच्यामध्ये अकोला आहे। अकोला जिल्ह्यातील एकूण 1012 गावापैकी 990 गावाची पैसेवारी काढण्यात आली। या 990 गावामध्ये 50 पैसेपेक्षा कमी म्हणजेच 48 पैसे अशी ही पैसेवारी अंतिम पैसेवारी आलेली आहे। मित्रांनो, याबद्दलची माहिती वर्षा मीना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यानंतर आहे यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 110 महसूल मंडळामधील पीक कापणी प्रयोगाच्या आधारे अंतिम पैसेवारी ठरवण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये झरी जामणी तालुक्यातील झरी, मुकुटबन आणि माथार्जुन सारख्या मंडळाची 49 पैसे इतकी, तर यवतमाळ तालुक्यातील सावरगड आणि कोळंबी सारख्या मंडळाची 46 पैसे इतकी पैसेवारी ही कमी नोंदवण्यात आलेली आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर बाभुळगाव, आर्णी, दारव्हा, डिग्रस, मारेगाव आणि झरी जामणी या तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी म्हणजे 46 पैसे इतकी नोंदवण्यात आलेली आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यातील 793 गावाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी ही सरासरी 47 पैसे जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये जिल्ह्यात सर्वात कमी पैसेवारी ही मंगरुळपीर या तालुक्याची 45 पैसे अशी नोंदवण्यात आलेली आहे। मित्रांनो, वाशिम, रिसोड, कारंजा या 3 तालुक्यातील 398 गावाची पैसेवारी ही 47 पैसे, तर मानोरा ही 48 पैसे नोंदवण्यात आलेली आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर जिल्हा गोंदिया। गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्याची पैसेवारी 78 पैसे, गोरेगाव तालुका 95 पैसे, तिरोडा 63 पैसे, अर्जुनी मोर 87 पैसे, देवरी तालुका 85 पैसे, आमगाव तालुका 74 पैसे, सालेकसा तालुका 89 पैसे। त्याच्यानंतर सडक अर्जुनी तालुक्याची अंतिम पैसेवारी ही 81 पैसे नोंदवण्यात आलेली आहे। मित्रांनो, ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये 50 पैशापेक्षा जास्त आणेवारी पैसेवारी जर का दाखवण्यात आली म्हणजे त्या तालुक्यांना, त्या मंडळांना, त्या जिल्ह्यांना पीक विमा मिळण्याचे चान्स हे खूप कमी प्रमाणात असतात। शक्यतोवर त्या तालुक्यामध्ये, मंडळामध्ये पीक विमा हा मंजूरच होत नाही किंवा त्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळतच नाही। चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।